जरांगे दररोज वेगवेगळी वक्तव्य करतात. मीडियाने त्यांना महत्त्व द्यायला नको. नवनाथ वाघमारे यांची जरांगेवर शेलक्या शब्दात टीका. नागपुरात 2 हद्दीतील संचारबंदी पूर्णतः उठवली. नंदनवन आणि कपिल नगर भागातील संचारबंदी उठवण्यात आली आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरने पुरावा नष्ट केल्याचा कलम लावा. इंद्रजित सावंतांच्या वकिलांची पोलिसांकडे मागणी. नागपूर हिंसाचाराचा आरोपी फहीम खानचं मालेगाव कनेक्शन. फहीम खान मालेगावात आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल. तर मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. बीडमधील सह्याद्री देवराई वनप्रकल्प आगीच्या भक्ष्यस्थानी. अभिनेते सयाजी शिंदेंच्या संकल्पनेतील वनप्रकल्पाला आग. तर सह्याद्री देवराई वनप्रकल्पाकडे जिल्हा प्रशासन वन विभागाचं दुर्लक्ष. नाशिकमध्ये गावगुंडांचा हैदोस. हॉटेल चालवणाऱ्या 2 भावांना हॉटेलमध्ये जाऊन बेदम मारहाण. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. मुंबईतील इराणी बेकऱ्यांचे अस्तित्व धोक्यात. वारसा संवर्धन समिती घेणार निर्णय. तर इराणी बेकऱ्या कॅफे व्यवसायांवर संकट ओढवण्याची शक्यता. लोकल प्रवाशांसाठी आता दिलासादायक बातमी. मुंबईसाठी 238 लोकल गाड्यांच्या खरेदीस मंजुरी. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची संसद अधिवेशनात अधिकृत घोषणा. एसी लोकलच्या प्रवाशांना दिलासा. मध्य रेल्वेचा एसी लोकलचा प्रवास सुखद आणि सुरक्षित. एसी क्लास टास्क फोर्सची महत्त्वपूर्ण भूमिका. विरार अलिबाग कॉरिडॉरचा मार्ग मोकळा. परवानग्यांचा अडथळा. जूनपर्यंत दूर. तर परवानग्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता पूर्ण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.